ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, कोणती अयोग्य व कोणती उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 36 नंबरची कंपनी असलेल्या नेस्ले ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी निष्कर्ष असतात ते गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम याचा एक आत्मविश्वास देतात. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात अभ्यासाचे. परंतु मित्रांनो, ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. म्हणजे सध्या मार्केटमध्ये मंदी आहे की तेजी आहे याचा एक ठोकताळा बांधता येतो. तर मित्रांनो, आता आपण आज जर बघितलं तर आज दिनांक आहे 13 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 23,151 अंक या अंकाला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण मार्केट हे 52वे हायपासून सुमारे 3,222 अंकांनी खाली आहे. म्हणजेच 52वे हायपासून 3,222 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे हायपासून सुमारे 12.21% इतके खाली आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो, सध्या मंदीची चाहूल आहे. कारण आत्ता आपल्या संपूर्ण जगात युद्धाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच जागतिक शेअर बाजार, सर्व देशाचे जागतिक शेअर बाजार हे 52वे हायपासून खाली येत आहेत आणि आपला निर्देशांकसुद्धा 52वे हायपासून सुमारे 12.21% खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, मागील मंदींचा इतिहास जर बघितला तर 2008 सालची मंदी, 2020 सालची मंदी, त्यावेळी एकूण शेअर मार्केट हे 52वे हायपासून सुमारे 50 ते 60% सुद्धा खाली आलेले होते. त्या मानाने आत्ता आपले मार्केट 52वे हायपासून फक्त 12.21% इतकेच खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण नेस्ले ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे नेस्ले. आणि नेस्ले ही कंपनी मित्रांनो कंझ्युमर फूड ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो,
नेसले या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ब्रिटानिया, ज्युबिलंट फूड्स, AWL ॲग्रो, हॅटसन ॲग्रो, बिकाजी फूड्स, देवयानी इंड्स, LT फूड्स, झायडस वेलनेस, गोदरेज ॲग्रोवेट. तर मित्रांनो नेसले या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. मित्रांनो, आज दिनांक आहे 13 मार्च 2026 आणि आज नेसले या कंपनीचा एक शेअर्स 1202 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, नेसले या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 1340 रुपये व 52वी क्लो किंमत होती 1074 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास नेसले या कंपनीचा एक शेअर्स 2778 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो, नेसले या कंपनीनं 8 ऑगस्ट 2024 या रोजी एकास एक इतका बोनस दिलेला आहे. म्हणजेच काय, तर त्या कंपनीने बोनस जाहीर केल्यानंतर त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे आपल्याकडे एक शेअर्स असेल तर त्याचे 2 शेअर्स होतात, परंतु त्याची किंमत ही निम्मी होती. तर त्यामुळेच नेसले या कंपनीचं 2 वर्षापूर्वीची जर किंमत बघितली तर ती होती 1300 रुपये. मित्रांनो, 5 वर्षापूर्वीची जर किंमत बघितली नेसले ह्या कंपनीच्या शेअरची तर ती होती 844 रुपये. मित्रांनो, 10 वर्षापूर्वीची किंमत जर बघितली तर ती होती 259 रुपये. आणि मित्रांनो, नेसले ह्या कंपनीच्या शेअरची अधिकतम म्हणजेच 10 वर्षापासून सुद्धा मागं जर किमतीच्या बाबतीत गेलं तर नेसले ह्या कंपनीचा एक शेअर्स 2000 साली 14 रुपये 50 पैसे ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, नेसले या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे. म्हणजेच मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, नेसले ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,31,821 करोड रुपये. आणि मित्रांनो, ही कंपनी मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य अशी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील 36 नंबरची कंपनी आहे. तर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 2,31,821 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे. परंतु मित्रांनो, नेसले या कंपनीचं मागील 5 वर्षाचा जर नेट प्रॉफिट जर बघितला तर मित्रांनो, ह्या कंपनीला 2025 साली 3231 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 3932 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, ह्या कंपनीचा 5 वर्षाचा नेट प्रॉफिट सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे आपण 2 वर्षाचाच नेट प्रॉफिट पाहिला. 2024 सालीच्या तुलनेत 2025 सालीचा नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या
कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, नेस्ले या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सध्या आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 62.76% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 12.10% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 9.81% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण नेस्ले ह्या कंपनीचे अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीला 2025 साली 3231 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. परंतु 2024 साली 3930 करोड रुपयाचा, म्हणजे 3930 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट हा मागील वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी थोडा कमी झालेला आहे. त्यामुळेच नेस्ले ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी 1300 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 844 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी सुमारे 259 रुपयाला मिळत होता. तसेच मित्रांनो, अधिकतम जर बघितलं तर 2000 साली फक्त 14 रुपये 50 पैशाला मिळत होता. तोच नेस्ले या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 1202 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर नेस्ले ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1300 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1300 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 844 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 259 रुपये, 2000 साली गुंतवलेले 14 रुपये 50 पैसे, आज करंट व्हॅल्यूला 1202 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये भरघोस आजचा फायदा करून दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीत 2000 साली 14 रुपये 50 पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता 1202 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 2000 सालापासून आत्तापर्यंत सुमारे 82 पट एवढा रिटर्न्स म्हणजेच नफा दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीत 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 82 लाख रुपये झालेले आहेत. मित्रांनो, नेस्ले या कंपनीनं भरघोस असा नफा करून दिलेला आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीतील म्हणजेच कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात मोठा नफा असतो. परंतु आपण त्या कंपनीचं शेअर्स घेतल्यास त्याच्यापासून अजूनही फायदे होत असतात. ते म्हणजे त्या कंपनीनं दिलेला डिव्हिडंड, राईट तसेच मित्रांनो बोनस, हे फायदेसुद्धा होत असतात. तर मित्रांनो, डिव्हिडंडच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या कंपनीनं 2025 साली 2 वेळा बोनस डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजे एकदा 10 रुपये आणि एकदा 14 रुपये 25 पैसे. म्हणजे जवळजवळ ह्या कंपनीनं पर शेअर 2025 साली 24 रुपये 25 पैसे इतका डिव्हिडंड दिलेला आहे, म्हणजेच लाभांश दिलेला आहे. आणि लाभांशाचा इतिहास जर बघितला तर मागील जवळजवळ 10 ते 20 वर्षापासून ह्या कंपनीनं सतत दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये असते तीच कंपनी बऱ्यापैकी दरवर्षी डिव्हिडंड म्हणजेच लाभांश देत असते. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. कारण की प्रोमोटर होल्डिंग हे ज्या कंपनीत 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते त्या कंपनीचे प्रमोटर हे कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. तर ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 62.72% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, ह्या कंपनीला मागील 2 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय, ही जमेची बाजू आहे. परंतु
मित्रांनो 2024च्या तुलनेत 2025 साली या कंपनीला नेट प्रॉफिट वाढलेलं नाही. म्हणजेच काय तर नेट प्रॉफिट कमी होणे म्हणजे त्या कंपनीला तेवढी रकमेचा तोटा होणे सारखीच असते. परंतु ही कंपनी मित्रांनो सतत नफ्यात राहिलेली कंपनी दिसत आहे, कारण त्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम नाही, परंतु योग्य वाटत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली किंवा योग्य असली तरी तिच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 52 खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे किंवा इतर निगेटिव्ह बातम्यांमुळे त्या कंपनीचा शेअर्स जर का 52 खायपासून खाली येत असेल, म्हणजे एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्याच कंपनीचा शेअर्स खाली येत असेल, तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. आणि आपल्या चॅनलवर आपण ज्या कंपन्यांना योग्य किंवा उत्तम असा निष्कर्ष दिलेला आहे, त्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार आपल्या ऐपतीप्रमाणे बचतीतील रकमेतून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नसते. तर मित्रांनो नेस्ले या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा. तसेच मित्रांनो ही उत्तम कंपनी आहे. एकूण मार्केट लवकर सुधारल्यास आणि एकूण मार्केट हे जास्त काळ खाली राहू शकत नसते आणि जागतिक प्रॉब्लेम हे बऱ्यापैकी लवकर सुटत असतात. तर मित्रांनो ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार त्यात रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे. मित्रांनो नेस्ले या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले आहेत. त्याचे आपण स्वतंत्र एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. शेअर बाजार अभ्यासक्रम अशी त्या प्लेलिस्टची नाव आहे. ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.